नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसो अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा हातनुरे. आज आपण महत्वाचे अहवाल किंवा निर्देशांक असतील हे बघणार आहोत. बघा, निर्देशांक आणि अहवाल असतील ते बघणार आहेत. म्हणजे जनरली अहवाल खूप कमी आहे त्याच्यामध्ये, पण निर्देशांक महत्वाचे. मग निर्देशांक आजपर्यंत कुठल्या कुठल्या निर्देशांकावर प्रिव्हियस इयरला प्रश्न आले आहेत ते खूप महत्वाचं आहे. तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स याच्यावर जास्त प्रश्न आहेत. बघा, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स याच्यावर जास्त प्रश्न आहेत आजपर्यंत आलेले. सर्वात जास्त या इंडेक्सवर प्रश्न आहेत. त्यानंतर इनोव्हेशन इंडेक्सवर पण एक प्रश्न आलता. इनोव्हेशन इंडेक्स, ओके, इनोव्हेशन इंडेक्स. त्यानंतर बघा दुसरा अजून कशावर विचारलेला आहे तर इज ऑफ डुईंग बिझनेस रिपोर्ट. इज ऑफ डुईंग बिझनेस रिपोर्ट वर पण आलेलं आहे. बिझनेस रिपोर्ट एक बघा लक्षात घ्या, इज ऑफ डुईंग बिझनेस रिपोर्ट हे आलेलं आहे. आणि तिसरा प्रश्न ग्लोबल हंगर इंडेक्स वर पण विचारलेला आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स. त्यानंतर एसडीजी, एमडीजी वगैरे जे असतील यांच्यावर पण प्रश्न आलेला आहे. त्यानंतर जे विद्यापीठांची रँकिंग आहे, जे केंद्रीय मनुष्य विकास मंत्रालयानं जाहीर करते, ते देखील याच्यामध्ये विचारलेलं आहे. त्याचा रिपोर्ट जर बघितला तर रिपोर्ट तो विचारला तो स्वच्छ सर्वेक्षण रिपोर्ट जो आहे, अहवाल म्हणला तर स्वच्छ सर्वेक्षण जो आहे, कुठला स्वच्छ सर्वेक्षण, याच्यावर पण प्रश्न विचारला जातो. ओके, तर बघा विचारलं तर म्हणजे विचारलेलं आहे. याच्यावर जास्त प्रश्न असे आहेत. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स बघा, एवढी इंडेक्स झाली पूर्व आता. जसं एमपीएससी मध्ये करणाऱ्याचा उताळा जसा वाढलाय ना, तसा या निर्देशांकात झाला. बघा, आलं कोणी उठलं सुटलं निर्देशांक काढतंय. काय गरज आहे का बरं? या चला काय ग्लोबल यांनी काढलाय, त्यांनी काढलाय, त्यानं काढलाय, या संस्थेनं काढलं, त्यानं काढलं, यानं काढलं, काय गरज आहे? अरे महत्वाचे फक्त 5-7 निर्देशांक महत्वाचे लक्षात ठेवायचे पूर्व. बाकी सगळं एखादा समजा लय बेकार निर्देशांक आला ना, नाही आला तरी परवडते प्रश्नाचं उत्तर. पण एवढे निर्देशांक लक्षात राहतील का? एकानं काय केलं माहितीये का? आता मी त्या पुस्तकाचा उल्लेख करत नाही बरं का, तर एक टेबल दिला 163 पुरस्कार म्हणजे निर्देशांक 160 निर्देशांक सगळे असं, आणि सगळ्यांचे ही काय पहिला भारत कितवा आहे त्यामध्ये रँक, पहिला कोणता देश, मग त्यानंतर शेवटचा देश कोणता, असे एवढे रे. मग कोणाच्या बापाला लक्षात राहतील? काढणाऱ्याला तर लक्षात राहतील का? काढणाऱ्या तर हे विचार करायला पाहिजे बाबा कसं एवढं तरी कसं पोरांना लक्षात राहील. म्हणजे एक लक्षात ठेवा, निर्देशांक जास्त करायचे नाही पोरांनो. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स महत्वाचा आहे. मी जे महत्वाचं आहे ते घेणार आहे बरोबर. जिथं बघा हे पहिलंच काय करून आलं, टिक करून आलं. हे बघा काय महत्वाचं ते लिहून आलं बरोबर. म्हणजे पहिलंच तुम्हाला प्रॉब्लेम येऊ नये किंवा काही सांगता नको प्रॉब्लेम. स्पष्ट सगळं आपलं सगळं स्पष्ट असते पोरांनो. का तर परीक्षा जिथं तुमचा फायदा तिथं मी वाक्य बोलणार, नाहीतर अन्यथा शब्द देखील बोलणार नाही. बघा, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मानव विकास निर्देशांक मग कशा अंडर काढला जातो? बघा, युएनडीपी काय करते? युएनडीपी युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम काय करते? तर युएनडीपी युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम एसडीआर रिपोर्ट काढते. ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट हा एक रिपोर्टच आहे. ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट ही काय करते? 5 निर्देशांक काढते. असे 5 कोणकोणते? मग एचडीआय काढते. एक त्यामधला एचडीआय आला, त्यानंतर आयएचडीआय आला, इनइक्वॅलिटी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, त्यानंतर एमपीआय आला. एमपीआय म्हणजे काय? मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आला. त्यानंतर जीआयआय आला, जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स. त्यानंतर जीडीआय आला, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स आला. त्यानंतर आयएचडीआय आला. ओके, 1 2 3 4 5 असे 5 जे आहेत. तर एचडीआर रिपोर्ट अंडर हे 5 येतात. त्यातलं हे एचडीआय आहे, ह्युमन मानव विकास निर्देशांक. जास्तीत जास्त मानव विकास निर्देशांक कशावर प्रश्न आलेले पूर्व आतापर्यंत? त्याचे आयाम, त्याचे निर्देशांक याच्यावर जास्त प्रश्न आलेले आहेत. तर बघा, 15 डिसेंबर 2020 रोजी हा निर्देशांक प्रसिद्ध केला. तारीख विचारतात का? नाही करू नका पूर्व, असे काही वाचू नका. मग कोण काढते मानव विकास निर्देशांक हे माहिती पाहिजे. कोण काढते? संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम म्हणजे युएनडीपी युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम हे काय करते? मानव विकास निर्देशांक काढते. पहिला मानव विकास निर्देशांक 1990 मध्ये काढण्यात आला. बघा, मानव विकास निर्देशांकाचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? पाकिस्तानचा महबूब उल हक याला म्हणलं जातं.
आणि आपले अमर्त्य सेन पण त्यामध्ये काय इन्क्लुडेड आहेत. ओके, भारताचा क्रमांक सध्या काय, मग भारताचा क्रमांक 2020 मध्ये 131वा क्रमांक आहे भारताचा, 131वा क्रमांक. गेल्या वर्षी 2019 मध्ये किती होता मग भारताचा? 2019 मध्ये 129 होता. 2019 मध्ये पोरा हो काय होता भारताचा? 129वा क्रमांक होता. आणि भारताचं 0.647 हे काय होतं? निर्देशांक होता. आणि ही रँक 129 होती 2019 ला. हे महत्वाचं लक्षात ठेवा. नॉर्वेच पहिला असतो प्रत्येक वेळेस, आता शेवटचं कधी विचारतच नाही. नॉर्वे लक्षात ठेवा पहिला. आणि भारताची रँक 129 2019 ला आणि 2020 ला 131 आहे. ओके, 119 देशाच्या यादीत. ओके, भारतात 2 क्रमांकाने घसरले बरोबर. 129 म्हणून बघा घसरलेलं आहे. 0 म्हणजे सगळ्यात कमी मानव विकास आणि 1 म्हणजे सर्वात हायेस्ट झालं. ज्याचं 1 आहे त्याचं लय भारी समजायचं. आपलं किती आहे? 0.647. थोडं बरं आहे. मध्यम मानव विकास निर्देशांमध्ये आपण मोडतो. बघा 2019 मध्ये किती आहे? 129 होता. 2018 मध्ये 130 होता भारत. 2017 मध्ये 131 होता. 2017 सारखं पुन्हा 2020 ला आलं बघा. 2020 मध्ये किती आहे भारत आता? 131. ओके, 131वी रँक भारताची आहे. मग आता जनरली याच्यावर कशा प्रश्न येतात बघा. तर काय, भारत मानव विकास निर्देशांक मूल्य काय सध्या? 0.645. काय सध्या काय? 0.654 म्हणजे कितवा आहे मग? 131वा आहे. 2020 मधला आहे. ओके, कितवा आहे? रँक आहे 131वी. एवढंच लक्षात ठेवा. 131वी रँक आहे. 0.645 हे काय भारताचा निर्देशांक आहे. आणि गट भारतात समावेश मध्यम मानव विकास गटामध्ये होतो. आणि निर्देशांकाचे थीम बघा, द नेक्स्ट फॉर्निटियर ह्युमन डेव्हलपमेंट अँड द अँथ्रोपोसिन हे भारताचं काय थीम आहे. आणि 2019 ची थीम होते उत्पन्ना पलीकडे, सरासरीच्या पलीकडे, काय आजच्या सगळं पलीकडे म्हणलं की 19चं म्हणायचं. 19 मध्ये काय म्हणलं? सगळं पलीकडे बघा, समोर बघा, येते कोरोना 19. ओके, आणि हे 20 काय? द नेक्स्ट ह्युमन डेव्हलपमेंट अँड अँथ्रोपोसिन हे काय 2020 आहे. ओके, काय याच्यावर जनरली विचारलं जाणार नाही, पण लक्षात ठेवा. एक वेळेस विचारलं होतं, 2011चं विचारलं होतं, युपीएससी ला विचारलं होतं. आणि जनरली आपला याच्या बाबतीत पण थोडं डिटेल बघायचंय. कशाच्या बाबतीत? एसडीआयच्या रिपोर्टमध्ये. एसडीआय मध्ये काय? एसडीआय मध्ये रँक किती आहे भारताचा? 2020 मध्ये 131 वा. 2019 मध्ये किती होता? 19चं पण लक्षात ठेवा, कारण 19 मधलं देखील विचारू शकतात. 129वी रँक होती आणि निर्देशांक होता 0.647. आणि आता 2020 मध्ये किती आहे? 131वी रँक आहे 0.645. ओके, मग पहिला कोण असणार आहे पोरो? सारखंच पहिला कोण आहे बघा. पहिला कोण आहे? नॉर्वेचा आहे. शेवटचं नायजर आहे. ओके, आणि 2019 मध्ये अशीच क्रमवारी होती, सेम, काहीच फरक नाही. ओके, ब्रिक्स देश बघा. ब्रिक्स देशामध्ये भारताची अवस्था बघा सेम अशीच राहते जवळपास भारताची. काय ब्रिक्स देशामध्ये अवस्था? ब्रिक्स मध्ये सगळ्यात शेवटी भारत आहे. आरबीसी लक्षात ठेवायचं, रँक जर यांची लक्षात ठेवायचं. आरबीसी बघा, पहिलं रशिया आहे, दुसरा ब्राझील आहे, तिसरा चीन आहे, चौथा दक्षिण आफ्रिका आहे. पहिले 3 तर लक्षात येतील ब्रिक्सना. आरबीसी ब्रिक्सची क्रमवारी युपीएससीला विचारलं होतं. काय एसडीआय मध्ये ब्रिक्सची क्रमवारी काय? युपीएससीला प्रश्न आलेला आहे बघा एकदा तुम्ही. ओके, तर बघा रशिया आहे 52 आहे रशियाचा रँक. त्यानंतर ब्राझीलचा 84 आहे आणि चायनाचा 85 आहे. चायनाचा विचारू शकतात देशात, शेजारी देशाचे वगैरे असून वगैरे. ओके, आणि दक्षिण आफ्रिका 114 आणि भारत 131 आहे. हे 2020 आहे. ओके, तर याच्या जवळपासच कुठंतरी 1-2 ना इकडे तिकडं 2019 राहणार. ओके, तर बघा शेजारील देश बघा, शेजारील देशचं. तर शेजारील देशमध्ये भारताच्या समोर असणारे फक्त बघायचे सगळे बाकीच्या. पाकिस्तान एक आपला जवळचा मित्र, त्याचा एक लक्षात ठेवा. पाकिस्तान 154 आहे. फक्त एसडीआयच्या बाबतीत एवढं डीपली बघतोय बरं का मी निर्देशांक. बाकी नंतर ठिकाणी बघणार नाही का? त्याच्यावर प्रश्न रेअर असतात. इथे कंबाईनला एवढं प्रश्न पूर्वला विचारल्याची शाश्वत नसते, पण राज्यसेवेला कदाचित एखादं विचारू शकतात. पण आपण कंबाईनचे ओरिएंटेड घेतोय, पण एसडीआय डीपली विचारू शकतात मे बी म्हणून घेतोय, ना तर बाकी घेणार नाही. पाकिस्तान 154. ओके, बघा आता भारताच्या सगळे समोर असणारे 131 पेक्षा सगळे काय म्हणजे 131 पेक्षा कमी असणारे बघा रँक. भूतान आहे, यांची सुधारित रँक आहे 129. श्रीलंका आहे 72. त्यानंतर मालदीव आहे. 3 आहेत बघा समोर भारताच्या शेजारी देशामध्ये. ओके, बांगलादेशच्या जवळजवळ आले आपण 133 मध्ये. ओके, त्यानंतर बघा निर्देशांकातील 4 देशांनी भारताचा क्रम बघा. काय नाही बाकी काही गोष्टी एवढं लक्षात ठेवू नका म्हणजे. आणि ब्रिक्स मध्ये भारत काय शेवटचाच आहे. भारताचा अपेक्षित शालेय वर्ष 12 काय कधी विचारलेलं नाही, लक्षात घ्या. रशिया 52,
श्रीलंका 72 आहे, ब्राझील 84 आहे, चायना 85 आहे, साऊथ आफ्रिका 114 आहे, इंडिया 131 आहे, -2 न कमी झालेली आहे. ओके, रशिया तर -3 न कमी झालेला आहे, चेंज फ्रॉम 2018. ओके, मानव विकास निर्देशांक 1990 पासून काढला तो कोणी तयार केलाय? पाकिस्तानी अर्थतज्ञ महबूब उल हक यांनी तयार केलाय. भारतीय अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी हा निर्देशांक तयार केलाय. मानव विकास निर्देशांकाचा जनक महबूब उल हक यांना म्हणलं जात आहे. ओके, हा निर्देशांक काढण्यासाठी 3 आयाम व 4 निर्देशांक वापरतात. भूमितीय सरासरीवरून मानव 4 निर्देशांकाच्या भूमितीय सरावरून काढलं जाते. बघा आता आयाम हे महत्वाचे आहेत. बघा 3 आयाम कोणते आहेत ते खूप महत्वाचे आहेत. याच्यावर जनरली प्रश्न विचारतात. बघा मानव विकास निर्देशांकाचे SDI चे काय? आयुर्मान, बर्थ रेट. ओके, म्हणजे जन्माच्या वेळेचं आयुर्मान. ओके, दीर्घ व निरोगी जीवन हे पाहिजे. त्यानंतर शिक्षण, किमान शालेय वर्ष म्हणजे काय? एक्सपेक्टेड इयर ऑफ स्कूलिंग. ओके, काय हे मीन इयर ऑफ स्कूलिंग आणि एक्सपेक्टेड इयर ऑफ स्कूलिंग. तर काय? ज्ञानाची सुगमता, नॉलेज असा. ओके, GNI निर्देशांक काय? दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न, चांगले राहणीमान. 3च आहेत, दीर्घ व निरोगी जीवनमान, ज्ञानाची सुगमता आणि चांगले राहणीमान. मग हे बघा ह्या 3चेच काय हे 4 निर्देशांक आहेत. हे 3 आयाम आहेत. आयुर्मान निर्देशांक जन्मावेळेचं आयुर्मान, शिक्षण निर्देशांक त्याचे 2 आहेत, किमान शालेय वर्ष, अपेक्षित शालेय वर्ष. म्हणजे काय? किमान म्हणजे काय? मीन इयर ऑफ स्कूलिंग आणि एक्सपेक्टेड इयर ऑफ स्कूलिंग. GNI निर्देशांक म्हणजे काय? दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न, पर कॅपिटा नॅशनल इन्कम. ओके, तर एवढेच आहेत. हे 3 आयामवर जनरली प्रश्न विचारला जातात. आता बाकी काही याच्यावर प्रश्न विचारला जात नाही. बघा ओके, हा तर बघा आता हे काय? मानव विकास निर्देशांकाचं मूल्य 0 ते 1 दरम्यान. 0 म्हणजे त्याचं मानव विकास निर्देशांकच नाही, म्हणजे मानव विकासच नाही असं गृहीत धरलं जाते. 1 म्हणजे सर्वोच्च, अतिशय अधिक असं समजायचं. 0 म्हणजे मानव विकास झालेला नाही आणि 1 म्हणजे संपूर्ण मानव विकास झाला असं समजायचं. तर भारत कुठं आहे? मध्य मानव विकास निर्देशांक 550 ते 600 किती आहे? बघा 600. भारताचं काय मग? 0.645 आहे, म्हणजे याच्या दरम्यान आहे की नाही भारत? म्हणजे भारत या गटात मोडतो, मध्यम मानव विकास गटामध्ये मोडतो भारत. अतिउच्च मानव विकास काय? 0.800 ते 1 पर्यंत पाहिजे. हाय का आपलं? नाही, म्हणून मग भारत काही तर मोडू शकत नाही. ओके, इकडून इकडं पाहिजे, इकडून इकडं पाहिजे असो. आता होते गडबड होते, पुस्तक घेताना काहीतरी होते. ओके, तर बघा आता काय 700 ते 799 आहे. ओके, बरोबर आहे. 550 700, मीच चुकलोय. ओके, 800 ते काय? म्हणजे याचं बघा 1 ते 0.800 पर्यंत काय? अतिउच्च मानव विकास निर्देशांक. 1 म्हणजे सर्वोच्च झालं. आता कुणीकडून उलट लिहिला तरी तेच होते अर्थ. बघा मग काय याचा अर्थ? आता 800 इथं आल्यानंतर 799 पासून तुम्ही 700 पर्यंत कुठं बी राहा, तुम्ही उच्च मानव विकास निर्देशांकामध्ये. मध्य मानव विकास म्हणजे काय? आता 699 शेवटी काय? 699 ते 550 पर्यंत, आणि 550 पेक्षा कमी म्हणजे काय? 350 ते 554 पर्यंत कमी मानव विकास निर्देशांकामध्ये मोडते. सध्या भारत मध्य मानव विकास निर्देशांकामध्ये मोडतो. ओके, बस दॅट्स इट. एवढंही लक्षात ठेवलं तरी बस झालं. भारत कुठं आहे मग काय? आता बघा एवढं सगळे जर निर्देशांक बघितले ना, तुम्हालाच कळणार नाही सर कुठं काय भानगड आहे. बघा हे कळलं काय? आता जागतिक भूक उपासमार निर्देशांक. ओके, जागतिक भूक उपासमार निर्देशांक. आता याच्यामध्ये बघा जनरली तुम्हाला कळलं काय? ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कळलं का बरोबर? ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये एवढंच लक्षात ठेवा, मी सांगतो पुनश्च हरिओम. तर बघा काय? भारत 131 आहे 2020 मध्ये, आणि भारताचं निर्देशांक आहे 0.645. पहिला देश आहे याच्यामध्ये निर्देशांक मध्ये कोण? नॉर्वे आहे. शेवटचा नायजर आहे, आणि भारत सगळ्या ब्रिक्स मध्ये शेवटच आहे. ओके, हे लक्षात ठेवा. मग ब्रिक्स मध्ये ब्रिक्स देशांचा क्रम कसा आहे? RBC लक्षात ठेवायचा. RBC म्हणजे रशिया, ब्राझील आणि चायना. ओके, दॅट्स इट. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. आणि शेजारील देशामध्ये मालदीव असेल, श्रीलंका असेल. ओके, मग यांचं काय थोडंसं निर्देशांक आपल्यापेक्षा बरं आहे. ओके, बाकी काय? आता बघा ग्लोबल हंगर इंडेक्स. हंगर इंडेक्स वर मात्र UPSCलाच प्रश्न आला. बघा कशावर आलाय? या आयामावर विचारलाय. कुपोषण, बालमृत्यू दर, बालकामधील कुपोषण. ओके, याचे निकष काय? बघा सर्व वयोगटातील कुपोषण. कुपोषण म्हणजे सर्व वयोगटातील कुपोषण पाहिजे ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये. बालमृत्यू दर 5 वर्षाखाली मुलांचा मृत्यू दर पाहिजे. 5 वर्षाखाली, तर 6 वर्षाखाली, 2 वर्षाखाली. ओके, आणि बालकामधील कुपोषण उंचीपेक्षा वजन कमी आणि वयाच्या तुलनेत कमी उंची असं जर असेल तर बालकामधलं कुपोषण समजायचं. काय? उंचीपेक्षा वजन कमी. बॉडी मॅस इंडेक्स नुसार माहिती आहे तुम्हाला. काय
उंची -100 सेंटीमीटर मधली. ओके, तर वयाच्या तुलनेत कमी उंची असणं. आणि बघा आता जागतिक काय बुक म्हणजे ग्लोबल हंगर इंडेक्स कोण काढते? कॉन्सर्न वर्ल्ड वाईड आयर्लंड मधली. आणि वेल्थ हंगर हिल हे जर्मनी या संस्थेद्वारे तयार केले जाते आणि अन्न कृषी संघटनेद्वारे प्रकाशित केले जाते. हा निर्देशांक 2006 पासून काढला जातो. कधीपासून? 2006 पासून. ओके, 2006 पासून ग्लोबल हंगर इंडेक्स काढला जातो. त्याच्यासाठी काय 3 आयाम काय? कुपोषण एक आहे, बालमृत्यू दर एक आहे. बालमृत्यू कुठलं पाहिजे? 5 वर्षापेक्षा खालचं. आणि बालकामधलं कुपोषण कुठलं? कुपोषण उंची आणि वयाचं. ओके, दॅट्स इट. एवढं लक्षात ठेवा. आणि भारत किती आहे मग याच्यामध्ये? फक्त एवढं लक्षात ठेवायचं. होय, कोण काढते, कधीपासून सुरू झालेले आहे आणि आयाम काय? दॅट्स इट. याच्या पलीकडे जाऊ नका. आणि ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये भारत सध्या किती आहे ते तुम्हाला सांगतो. 107 देशांच्या यादीत भारत 94व्या स्थानी आहे. किती आहे? 94. 2020 मध्ये बघा, 2020 मध्ये भारत 94व्या स्थानी आहे. कितवं स्थान आहे? 94व्या. आणि 2019 एक सांगून टाकतो इथंच. किती आहे? 2019 मध्ये 102 होते. 102वी रँक होती भारताची. किती? 2019 मध्ये भारताची 102वी रँक होती. आणि आता 2020 मध्ये 94वी रँक मध्ये सुधारले भारत. ओके, आणि सगळ्यात भारी रँक होती 2014ला बघा ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये भारताची. किती होती? 55. भारी रँक होती 55. आता मात्र थोडं बिघडालाय बघा. 2019च्या तुलनेमध्ये भारत सुधारलाय, 94 झाला ग्लोबल हंगर इंडेक्स. ओके, बघा भारतातील 14% जनता कुपोषित असल्याचं यंदाचा वार्षिक अहवाल म्हणते. 14% भारतातली काय जनता कुपोषित आहे असं म्हणणं आहे. दॅट्स इट. एवढंच लक्षात ठेवा. बघू काय काय ग्लोबल हंगर इंडेक्स कोण काढते? कॉन्सर्न वर्ल्ड वाईड आणि वेल्थ हंगर हिल. आणि दुसरी गोष्ट काय 2006 पासून सुरू झाली आहे. आणि याचे 3 आयाम कोणते आहेत? कुपोषण, बालमृत्यू, बालकामध्ये कुपोषण. 2020 मध्ये 94 भारत आणि 2019 मध्ये 102. दॅट्स इट. एंड. बाकी काही नाही. बाकी जर तुम्ही म्हणाल तर सांगतो तुम्हाला पुरव. बघा हे काय सगळं, हे सगळं जर म्हणलात तर एका मिनिटात तुमचा कार्यक्रम करून दाखवतो. हे सगळं फालतू मटेरियल आहे बघा. लक्षात काही नाही. बाकी सगळं म्हणजे का दिलं सर ते परिचयानं सांगतो बरोबर. आता सांगायची गरज नाही. का दिले म्हणजे आता सांगतो तेवढं कर बाबा, जास्त एक्स्ट्रा करू नका. ओके, हे काही दिसतंय का तुम्हाला? सगळ्यात कमी 2014ला काय? 2014ला 55 आहे. आता सांगितलं तुम्हाला. आणि 2020 मध्ये 94 आणि 2019 मध्ये 102. ओके, दॅट्स इट. एंड. आता शेवटचा कोण आहे? चाड आहे. पहिला कोणता आहे? शेजारी राष्ट्र कोणते आहेत हंगर मध्ये? सगळे जर एवढे घुसले डोसक्यात तर कसं होईल बाबा तुझं? होणार नाही ना. दॅट पहिला कोणता, शेवटचा कोणता, आमका कोणता? भारताची रँक विसरून जात त्याच्यात 94 आहे ते. म्हणून म्हणतो पोरा, गोंधळ नाही करू नको डोक्याचे. एवढं जर लक्षात आलं शेवटी 2020 मध्ये 2 अंकी आले आणि 2019 मध्ये 3 अंकी काहीतरी होतं. 112 वेळा काहीतरी म्हणले बाबा. एवढं जर लक्षात तरी सुटतो रे प्रश्न. लई पण गोंधळ करून घ्यायचा नाही डोक्याचा. दही बात होते. ओके, 100% प्रश्न आला तर 99% तर प्रश्नच येत नाही त्यावर. ओके, आता बघा. आता शाश्वत विकास अहवाल 2020 SDG इंडेक्स बघा. शाश्वत विकास अहवाल 2020 काय? उपशीर्षक काय याचं बघा. उपशीर्षक महत्वाचं आहे. शाश्वत विकासाचे लक्ष्य आणि कोविड-19. आता सगळे कोविड-19 जोडायचे बघा. प्रत्येकाला काय कन्फ्युजन करायचं धंदे आहेत बघा. आलं कोविड, लावलं कोविड, आलं कोविड, लावलं कोविड, तसंच लावलं. शाश्वत विकासाचं लक्ष्य आणि कोविड-19 म्हणजे शाश्वत विकासाची लक्ष्य म्हणजे काय? सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सची टार्गेट्स, जी 17 टार्गेट्स आहेत ती टार्गेट. आणि कोविड, मग कोविडला वाचायचंय, कोविड पासून वाचायचं तर आहेच, सोबत सोबत ही लक्ष्य पण पार करायचं. अरे जगा की पहिलं खडूशो, कुपोषण पहिलं कमी करायचं. अरे पहिलं जगलं तर ना. म्हणजे शेवटी आता कोविड गेलेले ठीक आहे, पण बघा शाश्वत विकासाची टार्गेट पण कम्प्लीट करायचे आहेत आणि कोविड-19 याला सांभाळायचंय पण आहे. कोविड-19 आपला त्याच्यापासून बचाव पण करायचंय असं ह्याचं म्हणणं आहे. उपशीर्षक आहे. ओके, तयार करणारी संस्था कोण आहे? शाश्वत विकास अहवाल कोण तयार करते? सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट हे संयुक्त राष्ट्र आर्थिक व सामाजिक व्यवहार विभाग तयार करते. भारताचा 117वा रँक आहे. किती आहे? 117वा रँक आहे भारताचा. 117वा रँक आहे 116 पैकी, सॉरी 166 पैकी. इंडियाचा किती आहे? 117वा आहे. गरज नाही जास्त तुम्ही जास्त काय पण करत बसू नका. बरोबर 117वा रँक आहे भारताचा. बघूत आपण काय शाश्वत विकास अहवालाचं काय सस्टेनेबल डेव्हलपमेंट
काय गरज नाही बघा, 117वा आहे. ओके, शाश्वत विकास लक्ष्य आणि कोविड-19 असा आहे. आणि भारत 117वा क्रमांक आहे भारताचा. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये स्वीडन पहिला आहे. काय शाश्वत विकास मध्ये स्वीडन पहिला आहे. स्वीडन पहिला आहे आणि सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक शेवटचा आहे. मग गेल्या वर्षी भारताची रँक होती 115 होती बघा. 2019 मध्ये म्हणला तर 15वी रँक होती. एवढं लक्षात ठेवा. स्वीडन पहिला आहे लक्षात ठेवा. शेवटचं गेलं खड्ड्यात. काय सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकन हे शेवटचं आहे, पण ते लक्षात राहिलं तर ठीक आहे. हे सगळं एवढे अहवाल लक्षात राहणार नाहीत म्हणून मी काही जास्त तुमच्यावर प्रेशर क्रिएट करत नाही. आणि ब्रिक्स मध्ये भारताचा कुठेही गेलात ना शेवटचीच रँक आहे बघा ब्रिक्स मध्ये. आता इथे दिले बघा काय ब्रिक्स मध्ये भारताचं काय आहे रिपोर्ट आहे बघा. भारत स्थान 117 आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट मध्ये. आणि 2019 मध्ये भारत 115 आहे. ओके, गुण किती भेटले 156 काय ते सगळं लक्षात राहत नाही रे. स्वीडन पहिलं 5 मध्ये पहिला एक स्वीडन आहे आणि शेवटचा सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकन आहे. आता बघा शेजारील देश एवढी रँक राहील तर सगळं याचे शेजार कोणाकोणाचे आहेत, कोणाकोणाचे शेजार लक्षात ठेवा तुम्ही. शेजारी आहेत ते माहिती आहे, पण प्रत्येकाची एसडीजी नुसार आपलं इनोव्हेशन इंडेक्स वेगळा आहे. अशी इंडेक्स एवढी झाले ते लक्षात ठेवायची गरज नाही. आणि कुठेही काय म्हणलं ना भारत महाग आहे समजायचं. कोणाच्या? चीन, भूतान आणि श्रीलंका याच्या महाग आहे समजायचं भारत. नॉर्मली जिथे एसडीआय नुसार एसडीआय मध्ये भारत महाग आहे म्हणजे बाकी गोष्टीमध्ये महाग आहे असं समजायचं. कळते काय? एक निर्देशांक लक्षात ठेवायचा. भारत त्या नकाशामध्ये भारत माग आहे समजायचं. त्याच्यावरून प्रश्न सुटतो. ब्रिक्स मध्ये तर सगळ्याच्या मागे राहणारच आहे. हायच मागण काय दिसलं का तुम्हाला? मी सांगतो तुम्हाला, डोळे झाकून सांगू शकतो भारताचं. बरोबर. आता हे काय करायची गरज नाही. आता फक्त एकच लक्षात घ्या, एसडीजी याच्यावर मात्र राज्यसभेला प्रश्न येऊ शकतो बघा. हे पीएसआय एसटीला विचारण्याचे चान्सेस रेअर आहेत. पण बघा काय दारिद्र्य नष्ट करणे शाश्वत विकासाची ध्येय काय? 17 ध्येय एसडीजीची. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स 2030 पर्यंत कंप्लीट करायचं. 15 ते 30 या 15 वर्षात. याच्या अगोदर काय होतो? एमडीजी होतं, मिलियन डेव्हलपमेंट गोल्स. काय? मिलियन डेव्हलपमेंट गोल्स. आता काय आलंय? सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. मग दारिद्र्य नष्ट करणे, भूक नष्ट करणे, दुसरं आहे. तिसरं चांगले आरोग्याने सुस्थिती, गुणवत्तेचं निरीक्षण असं विचारतात. शाश्वत विकासाचा खालीलपैकी कोणतं ध्येय नाही असं प्रश्न विचारतात. माहिती पाहिजे कोणता. मग दारिद्र्य नष्ट करणे आहे, भूक नष्ट करणे आहे, चांगल्या आरोग्याने सुस्थिती आहे, गुणवत्तेचं शिक्षण आहे, काय लिंग समानता आहे. महत्वाचं बरं काय लक्षात ठेवा, लिंग समानता, स्वच्छ पेयजल व स्वच्छता, परवडण्याजोगी व स्वच्छ ऊर्जा, चांगली कार्यस्थिती आणि आर्थिक वाढ. ओके. त्यानंतर बघा उद्योग. बघा काय उद्योग, नवाचार आणि पायाभूत काय रचना, विषमता कमी करणे, शाश्वत शहरे व समुदाय, जबाबदार उपभोग व उत्पादन, हवामान कृती, पाण्याखालील जीवन. हे महत्वाचं आहे. पाण्याखालील जीवन, जमिनीवरील जीवन, दोन्हीवरील जीवन आहे. पाण्याखालील जीवन आणि म्हणजे दोघांनाही काय करायचं आहे? शाश्वत विकास करायचा. पाण्याखालील जीवन म्हणजे काय रे? मासे बिसे पाण्याखाली राहतात ना बिचारे. पाण्याखाली जे जीवन जगतात ना त्यांचं पण काय, त्यांना काय करू नका की तुम्ही अशाश्वत करू नका. शाश्वत म्हणजे काय रे बाबा? कोणताही वापर असा करायचा की भविष्यातल्या पिढीला बी त्याचा तेवढाच उपयोग झाला पाहिजे. तुम्ही जसं उपयोग करता. पुरे पेट्रोल सगळं संपून टाकलं तर कसं होईल? समोरची पिढी तुझी लेकर बाळ काय करावं? काय कशाने गाड्या चालवू? बरोबर ना. आता म्हणून मी अजित पवार म्हणल्यासारखं. बरोबर ना. तर बघा काय जीवनमान, शांतता, न्याय, मजबूत संस्था, लक्ष्यपूर्तीसाठी भागीदारी, ही काय 17 काय गोल्स आहेत. आता एसडीजी इंडिया इंडेक्स याच्यामध्ये पहिला देश बघा नीती आयोग काढते. एसडीजी इंडिया इंडेक्स नीती आयोग काढते. ओके. आता याच्यामध्ये एसडीजी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स इंडिया इंडेक्स मध्ये केरळ पहिला आहे बघा. दुसरा बिहार आहे. ओके. आणि महाराष्ट्राचा क्रमांक 10वा आहे. 64 गुण आहेत महाराष्ट्राला, 10वा गुण आहे. ओके. आणि पहिलं केंद्रशासित प्रदेश चंदीगड आहे. म्हणजे केरळ पहिला आहे, महाराष्ट्र 10वा आहे आणि चंदीगड ही आहे. ओके. सर्वात मोठी सुधारणा उत्तर प्रदेश, ओडिशा, सिक्कीमची झालेली आहे. बिहार, झारखंड, अरुणाचल प्रदेश ही सर्वात कमी कामगिरी झालेली आहे. ओके. जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक, ग्लोबल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. ओके. याच्यामध्ये बघा ग्लोबल हंगर काय
मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स म्हणजे MPI. आता ग्लोबल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स 2020 चा आहे. जाहीर करणारी संस्था संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम आहे, UNDP, ऑक्सफर्ड दारिद्र्य व मानव विकास कार्यक्रम याच्या मार्फत केले जाते. 2020 रोजीचे बघा. याच्यामध्ये भारताची रँक महत्वाची आहे बघा. काय भारताची रँक काय MPI मध्ये बघा 62वा क्रमांक आहे भारताचा. 62वा क्रमांक आहे आणि 2010 पासून काढलं जाते. कधीपासून? 2010 पासून काढलं जाते. कोण काढते? UNDP काढते. UNDP प्लस ऑक्सफोर्ड. ओके, हे महत्वाचं ठेवा, लक्षात ठेवा. MPI मध्ये भारत कितवा आहे? 62वा आहे आणि 2010 पासून MPI काढलं जात आहे आणि UNDP आणि ऑक्सफोर्ड हे काढते. ओके, दॅट्स इट. याच्या पलीकडे जाऊ नका. आणि आयाम आणि निर्देशांक मात्र तेवढं वाचून घेऊ आपण. बघा, लक्षात घ्या. आयाम आणि निर्देशांक जर बघितलं, आता बघा आयाम आणि निर्देशांक कशाचे? मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सचे. आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान जसे SDI चे आहेत तसेच आहेत, फक्त यांचे वेगळे आहेत. आरोग्य, पोषण आणि बालमृत्यू दर येईल. शिक्षणामध्ये शालेय शिक्षणाचे वर्ष आणि शाळेतील उपस्थिती. ओके, राहणीमानामध्ये स्वयंपाक, इंधन, स्वच्छता, पेयजल, विद्युत, घर आणि मालमत्ता. हे आपण GS मध्ये शिकले, पण ते पण गरजेचं आहे. ओके, नंतर स्वच्छ सर्वेक्षण. स्वच्छ सर्वेक्षण कोण करते? स्वच्छ सर्वेक्षण. स्वच्छ सर्वेक्षण बघा, हे महत्वाचं आहे. स्वच्छ सर्वेक्षण विचारले राज्यसभेला गेल्या वर्षी. ओके, केंद्र सरकारच्या केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी विकास मंत्रालयानं, ओके, केंद्र सरकारच्या केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी विकास मंत्रालयानं स्वच्छ भारत अभियानांतर्गत सर्वेक्षण केले जाते. निकाल सर्व स्वच्छ सर्वेक्षण 2020 चा निकाल 20 ऑगस्ट 2020 रोजी जाहीर केलाय. स्वच्छ महोत्सव नावाच्या ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे हा निकाल जाहीर करण्यात आलाय. ही 5वी आवृत्ती आहे. 2016 पासून सुरू आहे बघा. आता 16 पासून म्हणजे 4, 16चं 1 धरलं तर मग किती होतं? 5 होते. आता बघा, सर्वेक्षण करणारी संस्था कोणती आहे? क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया ही करते. ओके, महाराष्ट्राला सर्वाधिक म्हणजे 56 पुरस्कार मिळेल. ओके, सगळ्यात जास्त याच्यामध्ये पुरस्कार कोणाला मिळाले? महाराष्ट्राला मिळाले. 56 पुरस्कार मिळाले. सलग 3ऱ्या वर्षी महाराष्ट्र प्रथम स्थानी आहे पुरस्कार मिळवण्यात. सगळे टोटल सगळे पुरस्कार मिळवण्यामध्ये महाराष्ट्र काय 3ऱ्या क्रमांकावर आहे. इंदोर शहरानं सलग 4थ्या वर्षी देशातला सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार पटकावलाय. इंदोर शहरानं सलग 4थ्या वर्षी स्वच्छ शहराचा पुरस्कार पटकावलाय. तर सुरत 2ऱ्या स्थानी आहे. बघा, पहिल्या 20 शहरामध्ये महाराष्ट्रातली 5 शहर आहेत. कोणकोणते? नवी मुंबई एकूण मध्ये 3रा क्रमांक आहे. दुसरं नाशिक आहे, एकूण मध्ये 11वा क्रमांक आहे पहिल्या याच्यामध्ये, पहिल्या 20 शहरामध्ये. ठाणे आहे, त्यानंतर पुणे आहे पहिल्या 20 शहरामध्ये महाराष्ट्रातलं, आणि 4था पुणे आहे, आणि 5वा नागपूर असा आहे. 5 आहेत बघा पहिल्या याच्यामध्ये. पहिल्या 20 शहरामध्ये, भारतातल्या पहिल्या 20 शहरामध्ये 5 शहर कुठले आहेत? महाराष्ट्रातले आहेत. नवी मुंबई 3ऱ्या क्रमांकावर आहे. दुसरं नाशिक आहे, बरोबर, आणि 3रं ठाणे आहे. महाराष्ट्रामध्ये क्रमांक यायचा मुंबई, नाशिक, ठाणे, पुणे आणि नागपूर. एकूण रँक जर बघितला तर पुण्याचा 15वा आहे म्हणजे भारतामध्ये, आणि नागपूरचं 18वा आहे, आणि नवी मुंबईचं 3रं आहे, नाशिकचं 11वा आहे, आणि ठाण्याचं 14 आहे. ओके, यावर्षी प्रदान करण्यात आलेल्या पुरस्कारापैकी प्रमुख पुरस्कार भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणतं आहे? 10 लाख लोकसंख्येच्या जास्त लोकसंख्या असलं इंदोर आहे मध्य प्रदेश मधलं. दुसरं सुरत आहे गुजरात मधलं, आणि 3रं नवी मुंबई आहे. लक्षात घ्या, भारतातल्या सर्वात स्वच्छ शहरामध्ये आता बघितलं आपण 3रा क्रमांक मुंबईचा आहे. महाराष्ट्रात पहिला आहे नवी मुंबई. ओके, तर बघा भारतातलं 1 ते 10 लाख लोकसंख्या असलेलं सर्वात स्वच्छ शहर अंबिकापूर आहे छत्तीसगड मधलं. दुसरं मैसूर आहे कर्नाटक मधलं. 3रं नवी दिल्ली मधलं आहे. 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेलं स्वच्छ शहर कराड आहे महाराष्ट्रामधलं. लक्षात ठेवा, 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेलं महाराष्ट्रामधलं कुठलं आहे? कराड आहे महाराष्ट्र. दुसरा सासवड आहे महाराष्ट्रामधला. 3रा लोणावळा आहे. 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेले स्वच्छ शहर पहिली 3ही महाराष्ट्रातलेच आहेत. कराड महाराष्ट्र, सासवड महाराष्ट्र, 3रा लोणावळा महाराष्ट्र, 3ही आहेत. सर्वाधिक स्वच्छ राज्य कोणतं आहे? सर्वाधिक स्वच्छ राज्य कोणतं आहे? 100 पेक्षा जास्त नागरी स्थानिक संस्था असलेल्या छत्तीसगड आहे. सर्वाधिक स्वच्छ राज्य 100 पेक्षा कमी नागरी संस्था असलेलं कुठलं आहे? झारखंड आहे. 100 पेक्षा कमी असलेलं झारखंड आहे. 100 पेक्षा जास्त असलेलं छत्तीसगड आहे. भारतातलं सर्वात स्वच्छ कटक मंडळ जालंधर आहे, कटक मंडळ पंजाब मधलं. गंगाकाठचे सर्वात स्वच्छ शहर वाराणसी आहे यूपी मधलं. सर्वात स्वच्छ राजधानी शहर नवी दिल्ली आहे. त्यानंतर शहरी क्षेत्र स्वच्छ राखण्याच्या संदर्भात नागरिकांच्या प्रतिसादामध्ये भारतातलं सर्वोत्कृष्ट शहर शहाजहानपूर आहे. हे थोडं डीपली वाचा, पूर्व 2-3 वेळेस वाचा. ओके, पाठांतराचा भाग आहे. स्वच्छतेच्या बाबतीत सर्वात वेगवान वाढणारे शहर जोधपूर आहे. स्वच्छतेच्या बाबतीत सर्वाधिक वेगाने वाढणारी राजधानी लखनौ आहे. स्वच्छ भारत अभियान गांधीजीच्या जन्मदिनाचे औचित्य साधून 2 ऑक्टोबर 2014 रोजीच्या राजघाट नवी दिल्ली येथून सुरुवात करण्यात आली. ओके, जागतिक पोषण अहवाल. स्वच्छ सर्वेक्षण 2-3 वेळेस तुम्हाला रीड करावं लागेल. ओके, भारताला सर्वाधिक पुरस्कार मिळालेले आहेत.
भारतातलं काय कंटिन्युअसली 4थ्या वर्षी काय इंदोर हे काय 4थ्या स्थानी आहे. भारतातलं तिसरं आहे शहर नवी दिल्ली हे काय नवी मुंबई हे काय 3ऱ्या क्रमांकावर आहे स्वच्छ शहरामध्ये. जागतिक पोषण अहवाल बघा, जागतिक पोषण अहवाल कोण करते? जाहीर करणारी संस्था जागतिक आरोग्य संघटना करते. जागतिक आरोग्य संघटना करते. ओके. 2014 मध्ये पहिल्यांदा जागतिक पोषण अहवाल प्रकाशित करण्यात आलाय. कधी? 2014 मध्ये पहिल्यांदा प्रकाशित करण्यात आलाय. त्यानंतर बघा, या अहवालानुसार कुपोषणाच्या बाबतीत भारत सर्वाधिक स्थानिक असमानतेचा देश आहे. काय बघा, कुपोषणाच्या बाबतीत भारत सर्वाधिक स्थानिक असमानतेचा देश आहे. काय भारत हा काय बघा इथं बघा, कुपोषणाच्या बाबतीत भारत कुपोषणाच्या बाबतीत काय 4 लक्ष्य पूर्ण करू शकणार नाही, कोणतीही 4. तर स्थानिक असणार असमानतेचा देश आहे. कुपोषणाच्या बाबतीत भारत सर्वाधिक स्थानिक असमानतेचा देश आहे. आता बघा, भारत पोषणासंबंधीच्या पुढील 4 लक्ष्य पूर्ण करू शकणार नाही. कुठली? 5 वर्षाखालील बालकातील खुरटेपणा, गर्भधारणक्षम महिलांमधील रक्तक्षय आणि बाल्यावस्थेतील लठ्ठपणा आणि विशेष स्तनपान या 4 काय गोष्टी भारत दूर करू शकणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ओके. तर बघा, आता सगळ्यात महत्वाचं हे आहे बघा, याचं काय एवढं काय महत्वाचं नाही बघा. ओके. जागतिक पोषणाचे लक्ष्य टार्गेट्स आहेत, तर ते काय एवढं 5 वर्षांनी कमी वयाच्या मुलाचे काय सांगितल्या प्रकारामध्ये 40% घट करणे वगैरे काय एवढं तुम्हाला लक्षात राहणार नाही पोरं होते काय एवढं टेन्शन नका घेऊ. पण आता हे मात्र लक्षात ठेवावं लागेल. ओके. जिथं लक्षात ठेवावं लागेल तिथं लक्षात ठेवावंच लागतं बघा, पर्याय नाही. एप्रिल 2016 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने 2016 ते 2025 पोषणासाठी कार्यकृती दशक असं जाहीर केले. कुठे? 2016 ते 2025 पोषणासाठी कार्यकृती दशक म्हणून घोषित केले. कोण? संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेनं, म्हणजे युनोनं केले. लक्षात ठेवा, हे महत्वाचं बरं काय. युनोनं काय घोषित केलेलं आहे? पोषणासाठी कार्यकृती दशक असं जाहीर केलेलं आहे. आणि शाश्वत विकास ध्येयात 2030 पर्यंत भूक व कुपोषण संपवण्याचं निर्धारण केलेलं आहे. शाश्वत विकास ध्येयात 2030 पर्यंत. त्यानंतर राष्ट्रीय पोषण सप्ताह 1 ते 7 सप्टेंबर आहे. 1 ते 7 सप्टेंबर आहे. ओके. त्यानंतर राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर महिना आहे. ओके. तर बघा, त्यानंतर मानवी भांडवल निर्देशांक 2020 हे जागतिक बँक काढते. बघा काय जागतिक बँक काढते. याचं स्पीडनेस बघणं गरजेचं आहे. भारताचा क्रमांक 116 एवढं लक्षात ठेवा. आणि कोण काढते? जागतिक बँक काढते. त्यानंतर बघा, या निर्देशांकाची थीम काय कशाची कुठल्या याची मानवी भांडवल निर्देशांकाची थीम काय बघा. बघा याची थीम काय बघा. थीम कोविड-19 काळातील मानवी भांडवल असा आहे. ओके. त्यानंतर बघा, सिंगापूर पहिले 3 देश काय मानवी भांडवलामध्ये पहिला देश कोणता आहे? सिंगापूर एवढं लक्षात ठेवा, पहिला देश. आणि भारताचं तुम्हाला सांगितलं 116वा रँक आहे मानवी भांडवलामध्ये. त्यानंतर बघा, आता डायरेक्टली आपण काय करू, मानवी भांडवल निर्देशांकावर सुरुवात 2018 झाली. हा देशाला 0 ते 1 असे गुण देण्यात येते. हा देशात पुढील 5 देशांवर आधारित आहे. बालक जिवंत राहणे, शिक्षणाचा दर्जा, प्रौढ जिवंत राहणे, शाळेतील नावनोंदणी, आरोग्यदायी. काय गरज नाही एवढं. मानवी भांडवल निर्देशांकामध्ये भारत किती आहे? 116वा आहे. आणि दुसरं काय याचं या निर्देशांकाची थीम काय मानवी भांडवलाची? कोविड-19 काळातील मानवी भांडवल एवढं लक्षात ठेवा. आणि सिंगापूर पहिला आहे. दॅट्स इट. याच्या पलीकडे जाऊ नका. जागतिक आनंदी निर्देशांक जाहीर करणारी संस्था संयुक्त राष्ट्राच्या युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क SNDT UNSDSN. ओके. जागतिक आनंदी दिनी जाहीर केले जाते. बघा काय भारत किती स्थानी आहे? 114व्या स्थानी आहे. भारत किती आहे? 114व्या स्थानी आहे. आणि भारत 2019 मध्ये 140व्या स्थानी होतं. आता 144व्या स्थानी आहे. म्हणजे 4 ना आपलं काय झालं? अधोगतीच झाली. कुठली? जागतिक आनंदी निर्देशांक. ओके. आता कुठे गेला आनंदी निर्देशांक? ओके. लक्षात घ्या. जाऊ दे. जागतिक आनंद निर्देशांमध्ये काय युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क मार्फत जाहीर केले जाते. आणि
की भारत कितवा आहे, 44व्या स्थानावर आहे आणि 2019 मध्ये भारत 140व्या स्थानावर होता. अलग लक्षात. त्यानंतर बघा आता फिनलँड पहिलं 5 मध्ये आनंद देशमध्ये आहे आणि झिम्बाब्वे शेवट आहे बघा आनंद देशांमध्ये. आणि जागतिक आर्थिक परिदृश्य अहवालमध्ये बघा आणि पर्यावरणीय कामगिरी निर्देशांमध्ये जर बघितलं काय तर भारत 168 स्थानावर आहे. काही गरज नाही बघा जास्त, तुम्हाला हे काय लक्षात ठेवायची गरज नाही. जागतिक आर्थिक परिदृश्य अहवाल जो आहे IMF जाहीर करते, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी वगैरे. काय मध्यवर्ती संकल्पना आहे, एक दीर्घ आणि कठीण चढण आहे. ओके. 2020च्या चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेला वृद्धिदरात 4.1% इतकी घसरण होईल. काही देणे नाही याचं. ओके. आता याच्या बघा कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्वे म्हणजे जीवनमान खर्च सर्वेक्षण. याच्यामध्ये काय बघा मर्सर काढते, मर्सर ही संस्था काढते आणि या सर्वेक्षणानुसार राहण्यासाठी जगातलं सर्वात महागडं शहर कोणतं आहे, हाँगकाँग आहे. हाँगकाँग विशेष प्रशासकीय विभाग. ओके सगळ्यात महागडं आहे. आणि जर जगातलं सर्वात स्वस्त शहर बघितलं तर ट्युनिशिया मधलं देशामधलं आहे. ओके. आणि या सर्वेक्षणानुसार भारतातलं शहराची क्रमवारी बघितलं तर मुंबई 60वा आहे सगळ्यात महागड्यामध्ये आणि नवी दिल्ली 101 आहे, चेन्नई 143 आहे. मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, बंगळूर आणि कोलकाता या पहिल्या 200 मध्ये समावेश होतो. महाग शहरांच्या यादीत मुंबई 60व्या क्रमांकावर आहे. आशियामध्ये मुंबई महाग शहरांच्या यादीत 19व्या क्रमांकावर आहे. मर्सर 1945 आहे, मुख्यालय न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. मर्सर ही काय करते, सर्वेक्षणानुसार राहण्यासाठी जगातली सर्वात महागडी शहरं ही जाहीर करत असते. कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्वे 2020 नुसार. ओके. जागतिक स्पर्धात्मक निर्देशांक इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट हे काढते. निर्देशांकाचं नाव आहे वर्ल्ड कॉम्पिटिटिव्हनेस रँकिंग 2020. ओके. याचे ठळक वैशिष्ट्य बघा 43व्या क्रमांकावर आहे. जागतिक स्पर्धात्मक निर्देशांकामध्ये भारत काय 44व्या स्थानावर आहे. सिंगापूर काय सलग दुसऱ्या वर्षी पहिल्या स्थानावर आहे. कशामध्ये, जागतिक स्पर्धात्मक निर्देशांकामध्ये. भारत कितवा आहे 44व्या स्थानावर आहे. बस दॅट्स इट. याच्या पलीकडे जाऊ नका पोरो. काय जागतिक गुंतवणूक अहवाल. तर गुंतवणूक अहवालामध्ये साथीच्या रोगापलीकडे आंतरराष्ट्रीय उत्पन्नाचं शीर्षक आहे. कशाचं, गुंतवणूक, जागतिक गुंतवणूक अहवालाचं साथीच्या रोगापलीकडे आंतरराष्ट्रीय उत्पादन असं जागतिक गुंतवणूक अहवालाचं एक काय थीम आहे. त्यानंतर बघा दक्षिण आशियान देशामध्ये एफडीआयचा प्रवास 10% वाढलाय. किती टक्के, हे बघा कुठला, हे काय एवढं बाकी महत्वाचं. दक्षिण आशियान देशामध्ये एफडीआयचा प्रवाह 10% वाढला आहे. ओके. सर्वाधिक एफडीआय प्राप्त कोणता देश करतो, अमेरिका करतो, दुसरा चीन करतो. हे लक्षात ठेवा. सगळ्याधिक फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जो आहे सगळ्यात जास्त अमेरिका, दुसरा चीन आहे. ओके. बाह्य प्रवाह असणारे जपान आहे पहिला. ओके. त्यानंतर बघा जागतिक प्रसार माध्यम स्वतंत्र निर्देशांक. खूप काही पण निर्देशांक दिलेले आहेत त्यामुळे काही एवढी महत्वाची नाही. जागतिक प्रसार माध्यम निर्देशांक काही गरज नाही. लोकशाही निर्देशांक बघा 167 देशाच्या यादीत भारत 91व्या स्थानावर आहे लोकशाही निर्देशांकामध्ये. बघा भारताचं स्थान 10 अंकांनी घसरण्याचं कारण काय, तर देशात 167 स्थानावर आहे. याच्या अगोदर ते 157व्या स्थानावर होतं. तर 10 अंकांना घसरण्याचं कारण काय, तर जम्मू काश्मीर विशेष दर्जा काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय. नागरिकत्व सुधारणा कायदा करण्यात आलाय, सीए राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी करण्यात आली. त्यानंतर काय भारताच्या आतापर्यंत जागतिक सरासरीपेक्षा नेहमी जास्त गुण मिळालेले. ओके. पण आता या कमी का गुण मिळाले, ह्या 3 कारणामुळे भारताला कमी गुण मिळालेले आहेत. ओके. जागतिक स्वातंत्र्यता अहवाल. ओके. त्यामध्ये भारताचं स्थान 83व्या स्थानी आहे आणि जाहीर करणारी संस्था आहे फ्रीडम हाऊस, अमेरिकेची आहे. ओके. कुणी आलंच गेलं तर अहवाल काढते, कशाला उभं बघता येईल जास्त. ओके. लोकशाही अहवाल बघा आला बघा दुसरा एक लोकशाही अहवाल, काही गरज नाही हे लक्षात घ्या. जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांक त्याच्यामध्ये देश स्वीडन पहिला आहे, शेवटचा देश हैती आहे आणि भारत 74व्या स्थानावर आहे. दॅट्स इट. जागतिक आर्थिक मंच जाहीर करते. जागतिक आर्थिक मंच जाहीर करते. जागतिक आर्थिक मंच काय स्थापना 1971 आहे, मुख्यालय जिनिव्हा आहे. ओके. काय एवढं महत्वाचं नाही. ओके. काय निर्यात सज्जता निर्देशांक नीती आयोग जाहीर करते. अव्वल 5 देश याच्यामध्ये कोण जास्त निर्यात करते, गुजरात पहिला आहे, महाराष्ट्र दुसरा आहे. महाराष्ट्रापर्यंत सीमित राहा. आणि धोरण मापदंड आधारावर महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. निर्यात वातावरणात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. निर्देशांकाचे निकष काय आहेत बघा, धोरण, निर्यात परिसंस्था, उद्योग परिसंस्था, निर्यात कामगिरी आणि हे 4 निकष आहेत. भारताचे 70% निर्यात महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तमिळनाडू व तेलंगणा या 5 राज्यातून होते. ओके.
त्यानंतरचा बाकीचा जो भाग आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. तर बिंदास राहा मित्रांनो. याच्यामधलं काय जनरली खूप असं रेअर प्रश्न विचारले जातात म्हणून मी त्या तुम्हाला स्पीडली घेतलेले आहे. धन्यवाद मित्रांनो.